त्यांना आता प्राप्त झालेला आहे। सलग 7व्या स्पर्धेमध्ये त्यांनी ही पहिली ट्रॉफी उचललेली आहे। निश्चितच आपण जर पाहिलं तर खूप चांगली ही स्पर्धा रंगली गेली। या स्पर्धेमध्ये खूप चांगले खेळाडूंनी आपला परफॉर्मन्स दाखवला आणि या 3 दिवसाच्या सलग स्पर्धेमध्ये खूप चांगलं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळालं। आणि या नियोजनासाठी ज्या महान व्यक्तीमध्ये सहकार्याचा हात पुढे केलेला आहे या सर्वांचं या कमिटीच्या माध्यमातून मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय। आपण थोड्याच वेळात बक्षीस समारंभाकडे बोलणार आहोत। आपल्यामध्ये उपस्थित काय मान्यवर आहेत त्यांचा स्वागत आणि सन्मान आपण करू। त्यानंतर लगेच आपण सर्वप्रथम आपण व्यासपीठावर विराजमान जे मान्यवर आहेत त्यांचा आपण याचं स्वागत आणि सन्मान करूया। तर आताच आगमन झालेले आहेत। कॅमेरामॅन आपण कव्हर करायचं आहे। तुफान पिंपलास 40+ सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे। आपण पाहत होता आता तुफान पिंपलास 40+ आयोजित तुफान चषक आज कुछ तुफानी करते या अंदाजाने आपण पाहिले तर आयोजन नियोजन भव्य दिव्य असं आपल्याला पाहायला मिळालं। दोन्ही टीमला विनंती आहे की आपण व्यासपीठासमोर येऊन बसायचं आहे। त्याचबरोबर सर्व खेळाडूंना अर्थात तुफान 40+ सर्व खेळाडू आपणास विनंती आहे आपण ही व्यासपीठासमोर यायचं व्यासपीठावरती यायचं आहे। थोड्याच वेळात आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करणार आहोत। आपले मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत। काही मान्यवर या ठिकाणी आताच आगमन झालेलं आहे त्यांचाही स्वागत आणि सन्मान आपल्याला करायचा आहे। सर्वप्रथम आपण इथं उपस्थित जे मान्यवर आहेत त्यांचा यथोचित स्वागत आणि आपण सन्मान करणार आहोत। तर मी विनंती करतो तुफान पिंपलास 40+ सर्व खेळाडूंना की आपण व्यासपीठावरती यायचं आहे कारण जे मान्यवर आहेत त्यांचा पूर्ण टीमच्या माध्यमातून स्वागत आणि सन्मान करायचा आहे। म्हणून सर्व टीमला विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती यायचं आहे। या सर्व टीमला विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती कॅमेरामॅन सुद्धा आमचा इथं सज्ज झालेला आहे। हॅलो तर बोलूया आपण स्वागत आणि सन्मानाकडे। आपण पाहतोय डॅशिंग पर्सनॅलिटी हसमुख चेहरा आणि मन मिळावू स्वभाव तुम्हा आम्हा सर्वांचे परिचयाचे युवा सेना युवा अधिकारी भिवंडी सन्माननीय पंकजी घरत साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान केले जाते। मी विनंती करतो संपूर्ण टीमला की या महान व्यक्तिमत्वाचं आपण सर्वांनी एक दिलाने एक तनाने एक मनाने स्वागत आणि सन्मान करायचा आहे। सन्मान मूर्ती आपण पाहतोय पंकजी घरत साहेब। त्यानंतर आपण जर पाहिलं तर संपूर्ण टीम त्यांचा स्वागत आणि सन्मान केले जाते। युवकांची धडकन म्हटलं तर वावगं ठरणार नाही असं व्यक्तिमत्व आपण पाहतोय पंकजी घरत साहेब
यांचा येतो स्वागत आणि सन्मान तुफान पिंपलास संघाच्या माध्यमातून केले जातं। या स्पर्धेचे उपदार मायेची शॉल त्याचबरोबर फुलगुच्छ देऊन त्यांना येतो स्वागत आणि सन्मान दिले जाते। त्यानंतर या व्यासपीठावरती विराजमान ज्यांनी खरोखर या स्पर्धेसाठी खूप मोठं सहकार्य केलं असं या पिंपलास गावचे प्रथम नागरिक अर्थात पारुनाथ म्हात्रे साहेब यांचाही येतो स्वागत आणि सन्मान केलं जाईल। संपूर्ण टीमला विनंती आहे की त्यांचा येतो स्वागत आणि सन्मान करायचा आहे। क्या बात आहे। आपण जर पाहिलं तर एक युवा सरपंचाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण जर पाहिलं तर त्यांचा येतो स्वागत आणि सन्मान केले जाते संपूर्ण टीमच्या माध्यमात। माननीय श्री पारुनाथ म्हात्रे साहेबांचा येतो स्वागत आणि सन्मान होतोय। मित्रहो, या गावचे प्रथम नागरिक युवा सरपंचाच्या भूमिकेत जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करूया। क्या बात आहे। सन्माननीय रोशनजी गायकवाड साहेब यांचं आगमन होत आहे। आपलेही या मंचावरती सहर्ष स्वागत आहे। वेलकम 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 सर। सन्माननीय रुक्षण गायकवाड साहेब यांचं आगमन झालेलं आहे। त्यांचा येतो स्वागत आणि सन्मान आपण करूया। मी मान्यवरांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभस्ते त्यांचा येतो स्वागत आणि सन्मान करायचा आहे। छत्रपती साहेबांना विनंती करतोय की आपण रुक्षण साहेबांचा येतो स्वागत आणि सन्मान करायचा आहे। गावातील प्रतिष्ठित नागरिक, आजी माजी, सरपंच, उपसरपंच, सदस्य जे कोणी उपस्थित असतील त्यांना विनंती आहे की आपण VIP डायस वरती येऊन स्थान आपण व्हायचं आहे। तर या स्पर्धेसाठी आपण जर पाहिले तर पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहायला गेले तर या पूर्ण 40+ क्रिकेट मंडळामध्ये नेहमीच चांगली पंचगिरी करत असताना पाहायला मिळत आहेत। सुनीलजी म्हात्रे साहेब, आपणास विनंती आहे की आपण पुढे यायचं आहे। सुनीलजी म्हात्रे साहेब आपण पुढे या। खरोखरच खूप चांगली त्यांची पंचगिरी पाहायला मिळते। त्यानंतर सुरेशजी गरज साहेबांनाही विनंती आहे की आपणही पुढे यायचं आहे। सन्माननीय शिवाजीजी म्हात्रे साहेबांना विनंती आहे की आपण त्यांचा येतो स्वागत आणि सन्मान करायचा आहे। आपले पंच आहेत आणि खास गोष्ट म्हणजे या पिंपलास गावातीलच ही आपण पाहिलं तर महान व्यक्ती आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आपण जर पाहिलं तर पंचांची भूमिका पाहायला मिळाली। जोरदार टाळ्या वाजवूया। पूर्ण दिवस मात्र ऊन ताण न बघता एक चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून। त्यानंतर आपण पाहतोय कारेली गावचे एक चांगले पंच सन्माननीय सुरेशजी गरज साहेब यांचा येतो स्वागत आणि सन्मान करायचा आहे। मी विनंती करतोय की शिवाजी म्हात्रे साहेबांना की आपण त्यांचा येतो स्वागत आणि सन्मान करायचा आहे। त्यानंतर मित्र हो, भगवंताने मला काय दिलं याचा विचार न करता मी भगवंताला दाखवून देतो की मी काय करू शकतोय। असं या गावातील सुपुत्र महान व्यक्ती म्हटलं तर वावगं ठरणार नाही। अल्पेशजी गायकवाड यांचा येतो स्वागत केलं जाईल। कारण आपल्या अपंगावरती मात करत असताना एक चांगला रोजगार प्राप्त करण्यासाठी घेतलेलं व्रत अति चोखपणे पार पाडत असताना पाहायला मिळते ना। खास करून या भिवंडी तालुक्यातील ज्या स्पर्धा होत आहेत त्या स्पर्धकांच्या आयोजकांना त्यांची आज फी परवडत नाही, एवढी मागणी आहे त्यांना। तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूया। हॅलो। आणि ज्याने आमच्या या 3 दिवसीय टुर्नामेंटला अतिशय असं मोलाचं सहकार्य आणि छान बोलतो ना आपण त्यांना, ज्यानं असा आवाजाने आम्हाला मंत्रमुग्ध केलं असे आमचे मनोज ठाकरे, सॉरी विसरलो होतो आडनाव, ठाकरे यांचं खूप मोठं सहकार्य लाभलं आम्हाला। त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि त्यांचा यथोचित असा सन्मान आमच्या तुफान संघाच्या वतीने होत आहे, तर त्यांनी त्याचा स्वीकार करावा। धन्यवाद मनोज, पुढे असं सहकार्य लाभू द्या आम्हाला। हॅलो। तसेच सन्माननीय गणेश कुलवी साहेब यांचं इथे आगमन होत आहे। मी तुफान संघाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करीत आहे। यस, या ठिकाणी शुभ आगमन होते सन्माननीय गणेशजी गुली साहेबांचं या क्रीडा मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे। तर आपण लगेच स्वागत आणि सन्मानाकडे बोलूया। भिवंडी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी जे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय गणेशजी गुली साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेले आहे। तर आपण त्यांचा लगेचच येतो स्वागत आणि सन्मान करूया।
सन्माननीय शिवाजी म्हात्रे साहेबांना विनंती करतोय आपले शुभ हस्ते त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे। या स्पर्धेमध्ये मोलाची वेळ काढून इथं उपस्थित झाले तर त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे। गणेश दादांना विनंती आहे की आमचा मान सन्मान आपण ठेवायचा आहे। अतिशय चांगले व्यक्तिमत्व, भिवंडीला चांगल्या प्रकारे न्याय देण्यासाठी नेहमीच उभं असतात। गोर गरिबांसाठी एक चांगलं काम करणारे व्यक्तिमत्व गणेशजी गुलवी साहेब उपस्थित आहेत, त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान मित्र केला जातोय। निश्चितच या महान व्यक्तीसाठी एकदा जोरदार टाळ्या पण वाजूया। त्यानंतर या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण पूर्ण जगामध्ये दाखवणारे साफ सुथरा टेलिकास्टचा बादशाह म्हटलं तर वावगं ठरणार नाही। एसके एंटरटेनमेंटचे प्रोप्रायटर सन्माननीय शंकरजी गुलवी यांना विनंती आहे की आपण समोर यायचं आहे। यस, इथं मात्र जे लाईव्हची जी व्यवस्था आहे ती आम्हाला स्पॉन्सरशिप झाली आहे ती सन्माननीय पंकजी घरत साहेबांच्या माध्यमातून। तर साहेबांना विनंती आहे की आपण जो स्पॉन्सरशिप केलेली आहे तर आपल्या शुभ हस्ते त्यांना ते प्रदान करायचं आहे। या संपूर्ण 3 दिवसाचे लाईव्ह प्रेक्षेपण जे होतं ते प्रेक्षेपण सन्मान्य घरत साहेबांच्या अर्थात पंकजी घरत साहेबांच्या माध्यमातून लाभलं गेलं होतं। तर एकदा त्यांच्यासाठी पण आपण एकदा जोरदार टाळ्या वाजूया, कारण मित्र कुठली स्पर्धा कार्यक्रम म्हटलं आणि सहकार्याचा हात जर नसला तर त्या स्पर्धेना कुठेतरी आपण पाहतोय की कठीण परिस्थिती निर्माण होते आणि असं महान व्यक्तिमत्व या परिसरामध्ये उपलब्ध आहेत म्हणून तर आपण एवढ्या चांगल्या टुर्नामेंट खेळू शकतोय। त्यानंतर आपण सुसज्ज इथं व्यासपीठ पाहतोय, त्याचे प्रोप्रायटर विकास पाटील आपणास विनंती आहे की आपण समोर यायचं आहे। खरोखरच खूप चांगलं डीजे मास्टर आहे, चांगली धून वाजवली जाते, माईक सिस्टीम अप्रतिम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि त्यांचं इथे यथोचित स्वागत आणि सन्मान केला जातोय। मित्र, गुणगान ज्याचं गायलं जातं त्याचं कर्म चांगलं असतं, ज्याचं काम चांगलं असतं। या मंडपवाल्याचं खूप चांगलं काम आहे, त्याच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजूया। निश्चितच आपण जर पाहिलं तर व्यासपीठावरती काही मान्यवरांचा स्वागत आणि सन्मान इथं राहायला गेलं होतं। मान्य श्री अंकुशजी भोईर साहेब इथं उपस्थित आहेत, त्यांचा इथं यथोचित स्वागत आणि सन्मान केले जाईल। सन्मान्य अंकुशजी भोईर साहेब आपणास विनंती आहे आपण पुढे या। यस, संतोषजी माली साहेबांना विनंती आहे की आपण त्यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे। निश्चितच अतिशय बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे, कोण राहता कामी नाही आहे, कारण महत्वाची वेळ आहे। याची देही याची डोला अंतिम सोला आपण जर पाहिला तर आता मात्र वेळ आली आहे बक्षीस वितरण करण्याची। तर आपण पाहिलं तर आता मात्र जो झालेला सामना अंतिम फेरीचा अंतिम फायनलचा सामना त्याच्यामध्ये जो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार होता राजन डी, आपणास विनंती आहे की आपण यायचा आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे। यस, सन्मान्य गणेशजी गुलवी साहेब आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे। मान्य श्री गणेशजी गुलवी साहेब आपल्या शुभ हस्ते आपण देऊया, ज्याने आपण पाहिलं तर या मॅच वरती पकड निर्माण करण्यासाठी पहिल्या चेंडूपासून खूप चांगली फलंदाजी केली, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवू द्या। त्यानंतर मित्र, या स्पर्धेमध्ये 24 संघांनी सहभाग नोंदवला, भरपूर खेळाडूंनी आपलं नशीब आजमावलं, परंतु बेस्ट गोलंदाज जर किताब कोणी पटकावला असेल तर तो म्हणजे मिथुन तरे काल्हेर संघाचा। प्लीज आपण यायचं आहे आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे। निश्चितच मित्र हो, स्पर्धा याच्यासाठी लागली जाते की सुप्त गुणांचा वाव व्हावा आणि तुमच्यातील गुण आमच्यापर्यंत पोहोचवावेत। या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वात उत्कृष्ट गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो मिथुन तरे। तर पंकजजी घरत साहेब आपणास विनंती आहे की आपण या आणि या ट्रॉफीचं वितरण करायचं आहे। आपण जर पाहिलं तर बेस्ट गोलंदाजासाठी सन्मान्य शिवाजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते। या स्पर्धेसाठी खरोखरच खूप चांगली मेहनत त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते, कमी तिथं आम्हीची भूमिका निश्चितच आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर आपण पाहूया बेस्ट फलंदाज। मित्र, कोण असेल कोण असेल? यस, एकच नाव गुंजलं जातं, राजन पाटील। तर आपणास विनंती आहे की आपण या आणि आपला बेस्ट फलंदाजाचा जो किताब आहे तो घेऊन जायचा आहे। ते आम्हाला प्रदान झालेला आहे कैलास गोसावी म्हात्रे यांच्या स्मरणार्थ
सन्मान्य श्री शिवाजी गोसावी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला प्रदान झालेल्या प्राप्त झालेल्या आहेत, तर आपण देऊया. त्यांनाही मी विनंती करतोय की आपणही व्यासपीठावरती यायचं आहे, कारण आपण जो बक्षीस दिलेला आहे तो तुम्हीही त्यांना द्यायचा आहे. त्याचबरोबर सन्मान्य अल्पेशजी म्हात्रे साहेब उपस्थित आहेत, त्यांनाही विनंती आहे की आपण दोघांच्या शुभहस्ते आपण देऊया बेस्ट फलंदाजाचा किताब. जोरदार टाळ्या वाजवूया, क्या बात आहे. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर तृतीय क्रमांकाचा जो संघ ठरला गेला विक्रम स्पोर्ट वडुनवकर, आपणासही विनंती आहे संघ नायकाला की आपणही पुढे या, आपला जो पारितोषिक आहे तो घेऊन जायचा आहे. तेही पारितोषिक जर आपण पाहिलं, खास करून जी चमचमाती ट्रॉफी आहे ती ट्रॉफी जी आहे ती सन्मान्य शिवाजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले आहे. सन्मान्य कल्पेशजी मस्के साहेबांना विनंती आहे की आपण यापुढे आपल्या शुभ हस्ते आपण देऊया ही तृतीय क्रमांकाची ट्रॉफी. खूप चांगला प्रवास झाला, परंतु अंतिम क्षणामध्ये कुठेतरी कमी पडले, तर त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या होऊ जाऊ द्या. त्यानंतर फायनल मध्ये ज्याने खूप चांगली खेळी केली परंतु अंतिम सामन्यामध्ये कुठेतरी कमी पडला गेला, उपविजेता संघ गुरुदत्त मानकोली, या संघाला विनंती आहे की आपण या आणि आपला जो पारितोषिक आहे, जी ट्रॉफी आहे ती आपण घेऊन जायची आहे. आपण जर पाहिले तर कैलासवासी गोसावी म्हात्रे यांच्या स्मरणार्थ शिवाजी गोसावी म्हात्रे यांच्याकडून ही ट्रॉफी आहे. तर सन्माननीय गणेशजी गुलवी साहेब आणि शिवाजी म्हात्रे साहेब, आपणास विनंती आहे की आपण ही ट्रॉफी प्रदान करायची आहे. क्या बात आहे. आपण नेहमी म्हणत असतो की अकेले अकेले रहना उसे जेल कहते और मिलजुल के रहना उसे खेल कहते, आणि खेळाच्या माध्यमातून त्याने दाखवून दिलं की 24 टीम मधून आम्ही टॉप 3 मध्ये पोहोचू शकतो. खूप चांगला खेळ. आणि त्यानंतर या स्पर्धेमध्ये सर्वात उत्कृष्ट खेळ करणारा खेळाडू कोण असेल की ज्याने खरोखरच चौ बाजूने अष्टपैली कामगिरी केली, असा हा मालिकावीर कोण असू शकतोय. तर आमच्यापर्यंत इथं नाव पोचला गेला आहे अल्पेश गायकवाड यांच्या माध्यमातून सुनील माली. तर सुनील माली आपण यायचं आहे आणि आपला जो पुरस्कार आहे तो घेऊन जायचा आहे. यस, व्यासपीठावर विराजमान सन्मान्य विकीजी मुकादम, त्याचबरोबर मान्य श्री देवानंदजी मुकादम साहेब, आपणा देवानंद माली साहेब, आपणास विनंती आहे की आपण दोघांनी यायचं आहे आणि या बक्षिसाचं वितरण करायचं आहे. आपण जर पाहिलं तर सन्मान्य श्री घनश्याम राजाराम भोईर यांच्या माध्यमातून ही चमचमाती ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. मान्यवरांच्या शुभ हस्ते दिली जाते ट्रॉफी, तर एकदा जोरदार टाळ्याने करूया स्वागत. क्या बात आहे. त्यानंतर खूप आतुरता होती, खूप वाट बघितली, 6 स्पर्धा झाल्या, काही हाताला लागत नाहीये, परंतु आज घरातून निघताना बंद्र्या मारुती भगवंताला विनवणी केली, दर्शन घेतलं की आज आमच्या हाताला काहीतरी लागू दे, आणि निश्चितच त्या मारुतीचा हात त्यांच्या डोक्यावरती पडला गेला आणि विजयाची जी बांधून आली गाठ लास्ट पर्यंत सोडता आली नाहीये आणि फायनलचा विजेता संघ ठरला गेला बंद्र्या मारुती कालेर. दोन निश्चितच आपण जर पाहिलं तर खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि आमचे चीफ गेस्ट मेन मुख्य मान्यवर आपल्या उपस्थित आहेत. तर वीरेंजी चोरगे साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते ह्या बक्षिसाचं वितरण करायचं आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण ही हात लावायचा आहे. खरोखरच खूप चांगली कामगिरी या संघाने केली, खूप प्रतीक्षा केली. एकेकाल नाव गाजत होता, परंतु या हंगामाला सुरुवात झाली, कुठेतरी कामगिरी कमी पाहायला मिळत होती, परंतु आज मात्र ती करून दाखवली. तर चला एकदा जोरदार टाळ्या होत जाऊ द्यात. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, गणपती बाप्पा. तर कालेर संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण तिथंच 2 मिनिटं थांबायचं आहे. या ठिकाणी योगीजी आमच्यामध्ये आहेत, तर त्या 2 शब्द मनोगत व्यक्त करतायत.
मानकुली संघ सर्व खेळाडूंना 2 मिनिटं विनंती आहे की जरा 2 मिनिटं बसा. सर्व पाहुणे मंडळींनी सुद्धा 2 मिनिटं बसायचं आहे त्याची. इथे उपस्थित सर्व मान्यवर, तुफान क्रिकेट संघाचे सर्व मेंबर्स, आजची नुकतीच पार झालेली टूर्नामेंट विजयी संघ काल्हेरला अभिनंदन, तसेच उपविजयी संघ मानकुलीला बेस्ट ऑफ लक. पुढच्या संघात आपण अशीच कामगिरी करून कुठेतरी विजयी संघ म्हणून पहिला क्रमांक प्राप्त करावा. तसेच मला हे बोलायचं आहे की आपण आज जी टूर्नामेंट खेळलो, दरवर्षी या मैदानावरती टूर्नामेंट खेळत आहोत. ही टूर्नामेंट पुन्हा पुन्हा या मैदानावर जर खेळायची असेल तर हा मैदान आपल्याला वाचवायचा आहे. आणि जर असे मैदान जर वाचले तर अशा टूर्नामेंट होत राहतील. आपले खेळाडू प्रवृत्तीला कुठेतरी प्रोव्हिजन मिळेल आणि त्या प्रोव्हिजन मधून कुठेतरी खेळाडू वृत्ती पुढाकारास येईल. तर आपण जो मैदान बघत आहेत, या मैदानावरती काही लोक जबरदस्तीनं बलकावण्याचा प्रयत्न करत आहेत. कुठल्याही प्रकारे त्यांचा संबंध नसताना पण पिंपलास गाव नेहमी सन्मानित जे आहेत, ज्या लोकांचा सन्मान होतो त्या लोकांसाठी नक्कीच सन्मान करणारं गाव आहे. आणि पूर्ण गावाचं म्हणणं एकच आहे की जर तुम्ही सन्मान घेणार आहेत तर नक्कीच सन्मान घ्या, आम्ही तुमचा नक्कीच सन्मान करणार. आणि जर तुम्ही जाणून बुजून कुठेतरी या मैदानावरती येण्याचा प्रयत्न करत असणार तर मग तुमच्या इज्जतीचे कुठेतरी डिंडोरे आम्ही पूर्ण या गावात काढू आणि कोणालाही इथंशी सोडणार नाही. आणि कोणत्याही परिस्थितीत हा मैदान आम्ही हातात न जाऊ देणार नाही. जसा दरवर्षी या मैदानावरती टूर्नामेंट होतात तशा दरवर्षी या मैदानावरती टूर्नामेंट होत राहणार. आणि यासाठी आम्ही पूर्ण पिंपलासकर मर्दानी ताकद घेऊन उभे राहणार आहोत. याची दक्षता पूर्ण विरोधकांनी घेऊन सन्मान घेण्यासाठी नक्कीच या. विरोधक म्हणून कधी इथंशी येऊ नका. तुमचा येण्याचा उद्देश ज्या पद्धतीने असेल तुम्हाला उत्तर त्या पद्धतीने दिला जाईल. एवढे सांगून धन्यवाद. धन्यवाद योगी, खूप चांगले मनोगत व्यक्त केलं, खूप खूप धन्यवाद. तर आजची ही स्पर्धा जी आहे इथं संपन्न होते. तर जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.